मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारेल मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर त्यावेळेस त्यांना सांगा मेथड ओव्हरलोडिंग काय असतं हे सांगण्यासाठी ना तुम्हाला मेथड ओव्हरलोडिंग मेथड सिग्नेचर वेगळ्या पाहिजेत हे पहिलं वाक्य नसायला पाहिजे. मेथड ओव्हरलोडिंगसाठी हे आधी सांगा की समजा एखादा क्लास आहे त्याच्यामध्ये मला सिमिलर फंक्शनॅलिटी अचीव करायचे 2 वेळा, पण त्याच्याकडे येणारे पॅरामीटर्स आहेत ना वेगवेगळे आहेत, म्हणजे त्या दोन्ही फंक्शन आउटपुट काम सेमच टाईपचं करणार आहेत, पण येणारा डेटा जो त्याच्यावरती वर्क करतायत ना तो येणारा डेटाचा टाईप वेगळा आहे. मग अशा सिनारिओमध्ये 2 मेथडची नावं वेगळी देण्यामध्ये काही पॉईंट आहे का, नाही आहे, कारण काम करणार तर सेमच करणार आहेत ना, म्हणून त्या दोघांची नावं सेम दिली जातात, पण येणारा पॅरामीटर त्यांचा वेगळा असतो. आणि जर एखाद्या क्लासमध्ये मेथड सिग्नेचर म्हणजे मेथडचं नाव सेम आहे पॅरामीटर वेगळं आहे, मेथडचं नाव सेम आहे पॅरामीटर वेगळं आहे, तर अशा दोन्ही मेथड सिग्नेचर वेगळ्या असलेल्या मेथड एका क्लासमध्ये लिहिल्या तरी चालतात. कंपायलर यासाठी कन्फ्यूज होत नाही आणि म्हणूनच अशा कन्सेप्टला मेथड ओव्हरलोडिंग असं म्हणतात. ओव्हरलोड करणे म्हणजे सेम क्लासमध्ये सेम टाईपच्या मेथड लिहायच्या, फक्त त्यांचे पॅरामीटर काय असणार आहेत वेगवेगळे असणार. आता